माझं नाव राकेश आहे. मी मुलगा असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. म्हणतात ना, मुलांमध्ये खूप उर्मी असते, पण मी तसा अजिबात नव्हतो. माझ्या सावत्र वडिलांच्या चेहऱ्यावर एक विषारी स्मित होतं. जसं एखादा हिंसक शिकारी आपल्या हाती सापडलेल्या शिकारीकडे पाहून समाधान पावत असो. अगदी तसंच ते म्हणाले, घरातून निघून जा, काहीतरी काम कर, पैसे घेऊन ये, तेव्हाच या घरात राहू शकशील. तेवढं नाही तर खाणंही तुला मिळणार नाही. मी जमिनीवर बसून जेवत होतो. तेवढ्यात त्यांनी माझ्या हातातून थाळी हिसकावली आणि जमिनीवर फेकून दिली. थाळीतली भाजी, पुरी, डाळ आणि भात सगळं खाली सांडलं. मला कित्येक दिवसांपासून नीट जेवण मिळालं नव्हतं. आज माझ्या आईने मला त्यांच्या उपस्थितीत जेवायला दिलं होतं. मी जेवायला बसलो होतो तेव्हा मला आठवलं की मला त्यांच्या डोकेदुखीच्या गोळ्या आणायला जायचं आहे. मी आधी त्यांचं काम केलं आणि पुन्हा जेवायला घरी आलो. जेवत होतो तेवढ्यात माझे सावत्र वडील घरात आले आणि मला जेवताना त्यांनी पाहिलं. तेव्हा त्यांनी माझ्यावर राग काढायला सुरुवात केली. माझं वय फक्त 14 वर्षांचं होतं आणि माझ्यासोबत हे सगळं होत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी स्वतःला सावरलं, कारण मी रडू शकत नव्हतो. म्हणतात ना, वडिलांचं हृदय कठोर असलं तरी आईचं हृदय नेहमी मुलांसाठी नरम असतं. पण माझी आई तर, तिने दुसरं लग्न केलं होतं. तिने माझ्यासाठी दुसरा बाप निवडला होता. पण त्या माणसाला मी अजिबात आवडत नव्हतो. माझे खरे वडील माझ्यावर खूप प्रेम करत होते. त्यांच्या छातीत काही काळापासून दुखत होतं. आम्हाला वाटलं थोडं दुखतंय, निघून जाईल, पण तो दिवस कधी आलाच नाही. ते हे जग सोडून गेले. सर्वात मोठा आघात मला झाला, कारण ते मला केवळ मुलासारखंच नव्हे तर घराचा दीपक म्हणायचे. त्यांच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य अंधारात गेलं. मी लहान नव्हतो तरीही माझ्या आईने माझ्यासाठी दुसरं लग्न केलं होतं. ती एका व्यावसायिक व्यक्तीशी लग्न करून त्याच्या घरी आली होती. त्यांचा व्यवसाय लाकडांचा होता, फर्निचर तयार करायचा. त्यांना आधीच एक मुलगा आणि एक मुलगी होती. मी या घरात आलो तेव्हापासूनच मी त्यांना आवडत नव्हतो. त्यांची पत्नी वारलेली होती. माझी आई सुंदर होती म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केलं होतं. माझी आई त्यांच्या घरी येऊन खुश होती, पण माझं सगळं सुख हरपलं होतं. माझी आई नेहमी शांत राहायची. मी खूप वेळा तिला सांगितलं, आई, मला इथे राहायचं नाही, पण ती म्हणायची, बाळा, ते तुझे वडील आहेत, ओरडतात ते तुझ्या भल्यासाठीच. मला तिचं हे बोलणं खूप वाईट वाटायचं, कारण माझ्या बाबांनी तर कधीही माझ्यावर हात उचलला नव्हता. घरातलं सगळं झाडू, भांडी, बाहेरून सामान आणणं, सगळं काम माझ्यावरच होतं. त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी मला एक डोळा देखील सहन करत नव्हते. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम माझंच होतं. आज जेव्हा त्यांनी माझं अन्न खाली फेकलं आणि माझी चेष्टा केली तेव्हा मी खूप वेळ शांत राहिलो. पण शेवटी मी त्यांच्याकडे बघून म्हटलं, माझं भाग्य माझ्या देवाने लिहिलंय. माझे बाबा नेहमी म्हणायचे की तू दीपक आहेस, नेहमी उजळत राहा. आज जर अंधार आहे तर उद्या प्रकाशही येईल. मला तुमच्या या लाजिरवाण्या जीवनाची गरज नसेल. हाच तो क्षण होता जो माझ्या आयुष्यातला वळण देणारा ठरला. माझे सावत्र बाबा खूप चतुर होते. त्यांनी माझ्या आईला पूर्णपणे त्यांच्या ताब्यात ठेवलेलं होतं. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती कधी काही बोलली नाही. एकदा तर ते म्हणाले होते, तू या घरात असतोस हेच मला खटकतंय. तुला तुझ्या वडिलांसोबतच मरण आलं असतं तर फार बरं झालं असतं. समोर आई असली की ते फार गोड बोलायचे, पण पाठीमागे माझ्यावर त्यांची खवखवत चालायची आणि मी सगळं मुकाट्याने सहन करत होतो. शहरातल्या एका खासगी शाळेत शिकत होतो, पण माझ्या आईने या माणसाशी लग्न केल्यावर मला शाळेत जाण्याची परवानगीच मिळाली नाही. माझ्या सावत्र वडिलांचं म्हणणं होतं की तुला शिकायची काही गरज नाही, तू इथे कायमचा नोकर म्हणूनच राहणार आहेस. तुला 2 वेळचं जेवण मिळतंय, राहायला घर मिळतंय, अंगावर घालायला कपडे मिळतायत, एवढं पुरेसं आहे. शिकून तू काय करणार आहेस? तुझ्या आधीच्या बापानं जितकं खर्च करायचा होता तितका त्याने केला. आता मी तुझ्यासाठी काहीही करणार नाही. आता मी या घराचा नोकर बनलो होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सगळ्यांची गुलामी करत होतो आणि तरीही त्यांच्या शिव्या शापांपासून सुटका नव्हती. सामान आणायला उशीर का झाला? पाय चांगले का नाही चोळलेस? तू आळशीच आहेस, असं सारखेच ऐकावं लागायचं. माझी आई हे सगळं पाहूनही जणू काही झालंच नाही असं वागत होती. मी तिला सांगायचो, आई, मला या घरात खूप काम करायला लावतात. तर ती म्हणायची, बाळा, हे घर आपलंच आहे,
इथे राहायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल. माझी आई या घराची मालकीण झाली होती, कारण तिला इथे सन्मान मिळायचा, पण मला सदा परकं समजलं जायचं. कधी तिचं हृदय माझ्यावर दयेनं भरलं तरी सावत्र बापाच्या समोर ती काही बोलायची धीर धरत नव्हती. पण आज जेव्हा त्यांनी माझं अन्न जमिनीवर फेकून दिलं तेव्हा मला जाणवलं, मी हे सगळं किती काळ सहन करणार आहे. मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही जगण्याचा हक्क आहे. मी हे सगळं फक्त माझ्या आईसाठी सहन करत होतो, कारण ती या घरात खुश होती. मी सावत्र वडिलांकडे किंवा त्यांच्या मुलांकडे जेवायला काही मागायला गेलो तर मला ओरडून हाकलावून दिलं जायचं. माझी आई त्यावर रागवायची आणि म्हणायची, जर तुला मी इथे सुखात राहिलेलं पाहिजे असेल तर या लोकांची सगळी बोलणी सहन करावी लागतील. चूक दरवेळी तुझीच असते. तुझ्या सावत्र वडिलांनी तुला इथे आसरा दिला, हेच त्यांचे उपकार आहेत. आजकाल कोण परक्यांसाठी काही करतं का? एक दिवस ती रागाने माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझा भाऊ म्हणतोय की तू त्याचं होमवर्क नीट केलं नाहीस, घाईघाईत असाइनमेंट बिघडवलीस. तुला समजत का नाही? या घरात राहायचं असेल तर त्यांचं ऐकावंच लागेल. त्यांची कामं करावीच लागतील, नाहीतर हे लोक तुला इथून हकलावून देतील आणि कदाचित मला सुद्धा. पण पुढे जे शब्द तिने म्हटले ते ऐकून माझं मन सुन्न झालं. ती म्हणाली, पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. तू इथून गेलास तरी चालेल, पण मी मात्र कुठेही जाणार नाही. मी इथेच राहीन. हे ऐकून मी तिच्याकडे फक्त पाहतच राहिलो. माझ्या आईकडून मला कधीच अशी अपेक्षा नव्हती. बाबांच्या मृत्यूनंतर ती इतकी बदलून जाईल हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तिला खरंच आता तिच्या मुलाची काहीही फिकीर नव्हती का? माझं काहीही ऐकून घ्यायचं नसल्यासारखं माझ्या आईचं वागणं झालं होतं. मी मनाशी ठरवलं की विकीची तक्रार आईकडे करावी, पण उलट पक्षी आईने मला रोखलं आणि म्हणाली, मला तुझ्या काही तक्रारी ऐकायच्या नाहीत. तिचे शब्द नेहमी कठोरच असायचे. ती या घरात आल्यानंतर खूपच बदलली होती. मी गप्पच बसायचो, कोणासमोर रडायचो नाही, पण माझ्याबरोबर जे काही घडत होतं त्याने मी एकट्याने लपून लपून रडायचो. या सगळ्याचा माझ्या बालपणावर फारच वाईट परिणाम झाला होता. माझ्या सावत्र वडिलांनी थेट सांगितलं होतं की हा शाळेत जाणार नाही, आम्ही याला घरातच नोकर म्हणून ठेवणार आहोत. मी आईला म्हटलं, आई पण मला शिकायचं आहे, पण तिने मला इशारा करून गप्प बसवलं. वडिलांपुढे काही बोलायचं नाही. आईने मला गप्प बसवलं होतं, पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या त्या निर्णयामुळे तिच्या स्वतःच्या मुलाचं आयुष्य अंधारात जातंय. आता माझा दिवस पहाटे सुरू व्हायचा आणि संध्याकाळ होईपर्यंत घरातील सगळी कामं करतच संपायचा. मला स्वतःसाठी एक मिनिटही निवांत मिळत नव्हता. या घरात मला कोणीही प्रेम देत नव्हतं, अगदी माझी सख्खी आईही नाही. मी या घरात स्वतःच्या इच्छेनुसार जेवणही खाऊ शकत नव्हतो. मला अगदी आठवतं, माझा वाढदिवस यायचा तेव्हा बाबा मनापासून माझ्या आवडीचं जेवण बनवून घ्यायचे. मला भाताची खीर खूप आवडायची. आई स्वतः ती बनवायची आणि माझ्या आवडीनुसार सगळं काही करत होती. पण ती या घरात आल्यानंतर ती माझा वाढदिवसही विसरली होती. मला स्वतःचा वाढदिवस चांगलाच आठवत होता. मी उत्सुकतेने आईला म्हटलं, आई माझ्यासाठी आज भाताची खीर बनव ना, आज माझा वाढदिवस आहे. हे माझ्या सावत्र वडिलांनी ऐकलं. ते चिडले आणि म्हणाले, आपल्या घरात एवढं फालतू राशन येत नाही की ह्याच्यावर खर्च करावा लागेल. मग ते माझ्या आईला म्हणाले, तुझ्या मुलाची आधीच खूप काळजी घेतली जाते इथे, त्याला सांग फार लाडात येऊ नकोस. माझ्या आईने एकदाही माझ्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत. उलट तिने आपल्या नवऱ्याची बाजू घेतली. ती फक्त गप्प उभी होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक दिवस आई म्हणाली की तिला काही नातेवाईकांकडे जायचं आहे. मी म्हणालो, आई मला पण तुझ्यासोबत घेऊन चल ना. पण ती मला तसंच एकटं सोडून गेली आणि माझ्या सावत्र बहिणीला घेऊन माझी आई निघून गेली होती आणि मी घरात इकडून तिकडे काम करण्यात गुंतलो होतो. मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिलं होतं, तिथे माझ्यासाठी आता कोणतंही प्रेम उरलं नव्हतं. तिने मला सोबत नेलं नाही, ते जाऊ दे, पण जाताना निदान काही शब्द सांगून मला धीर तरी दिला असता. मी पुन्हा एकदा डोळ्यात येणारे अश्रू पुसले आणि मनात विचार केला, जर माझे बाबा आज जिवंत असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. आई आणि माझी सावत्र बहीण निघून गेल्यानंतर काही वेळाने माझे सावत्र वडील घरी आले. त्यांनी आईला हाक मारली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आई आणि राधा नातेवाईकांकडे गेली आहेत. त्यांनी बराच वेळ काही विचार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं. इतक्यात विकी शाळेतून आला.
त्याने आपलं दप्तर माझ्या तोंडावर फेकलं आणि म्हणाला, बाहेर खूप गरमी आहे, पाणी आण. मी पटकन पाणी आणलं. पाणी थंड नव्हतं, म्हणून त्याने रागाने ग्लास जमिनीवर आपटला आणि ओरडला, तुझ्याकडून काहीच नीट होत नाही. सावत्र वडील हे सगळं पाहत होते, पण काहीच बोलले नाहीत. उलट विकी मला शिव्या देऊ लागला आणि माझ्या बाबांनी ही शिव्या दिल्या. त्या क्षणी माझा संयम सुटला. माझ्या हातात जो ट्रे होता तो मी त्याच्या डोक्यावर जोरात आपटला. हे पाहताच सावत्र वडील जोर जोरात ओरडू लागले. त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. तू माझ्या मुलावर हात कसा काय उचललास? त्यांचे शब्द ऐकून मी हादरून गेलो. मी त्यांची माफी मागितली. माझ्याकडून चूक झाली असं म्हणालो, पण त्यांनी एकही शब्द ऐकला नाही. माझ्या विनवण्या त्यांच्यावर काहीच परिणाम करत नव्हत्या. त्यांनी जबरदस्तीने मला घरातून हकलावून दिलं. तुझ्या आईला सांगू की तू घरातून पळून गेला आहेस आणि जर पुन्हा इथे आलास तर मी तुला पोलिसात देईन. माझ्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपात. ते माझ्या खोलीत गेले. माझे थोडे कपडे घेतले आणि बाहेर फेकले. जोरात दार बंद केलं. मी त्या दारासमोर उभा राहिलो. त्या क्षणी मला वाटलं की मी अनाथ आहे. या जगात माझं कोणीही नाही. आता मी कुठे जाऊ? इकडून तिकडे चालत राहिलो. रात्रीचा वेळ झाला. घराच्या दारावर मिळालेली ती शेवटची ठेच ती माझ्या मनावर खोलवर बसली होती. मी कुठे जाऊ हा प्रश्न सतत मनात घुमत होता. मी एका एकट्या गल्लीमध्ये जाऊन बसलो. डोळ्यात अश्रू होते आणि पोटात प्रचंड भूक. तेवढ्यात 2 कुत्री आली आणि माझ्यावर जोरात भुंकू लागली. मी घाबरून तिथून धावत सुटलो. ती कुत्री माझ्या मागे लागली होती. मी अंधाऱ्या रस्त्यावरून पळत होतो आणि अचानक एक मोठी कार माझ्या समोर आली आणि थोडक्यात अपघात टळला. कार थांबली आणि एक मोठ्या वयाचा सूट बूट घातलेला, गोऱ्या रंगाचा आणि चेहऱ्यावर थोडी दाढी असलेला माणूस बाहेर आला. त्याने कुत्र्यांना हकलावलं. मी भीतीने एका बाजूला उभा होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, बाळा, तू इथे सुनसान रस्त्यावर काय करत आहेस? बरं झालं मी वेळेवर आलो, नाहीतर ही कुत्री तुला चावली असती. मी काहीही बोललो नाही. मी घाबरलेला होतो. ते माझ्या चेहऱ्यावरची भीती ओळखू शकले होते. ते म्हणाले, तू एकटाच आहेस का? मी हळू आवाजात म्हणालो, हो, माझ्यासोबत कोणीच नाही. माझी अवस्था पाहून त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका मोठ्या घरात घेऊन गेले. ते म्हणाले, हे माझं घर आहे. इथे तुझं स्वागत आहे. मी गाडीतून खाली उतरलो. त्यांनी सांगितलं, चल घरात ये. मला माहीत नव्हतं हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा, पण मी त्यांच्यासोबत घरात गेलो. अंकलजींचं घर खूप मोठं होतं. माझ्यासाठी तर जणू स्वर्गासारखंच. त्यांनी सांगितलं, तू इथे सुरक्षित आहेस. मी तुझ्या वडिलांसारखाच आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. खूप दिवसांनी कोणीतरी मला बाळा म्हणून हाक मारली होती. मला माझ्या बाबांची आठवण आली. का कोण जाणे, त्या माणसामध्ये मला माझे बाबा दिसत होते. त्यांनी मला पोटभर जेवायला दिलं आणि एक स्वतंत्र खोली दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, तुझं आयुष्य कसं होतं? मी त्यांना माझ्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग सांगितला आणि हेही सांगितलं की मला खूप शिकायची इच्छा आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पण हे सगळं मी कसं करू हे समजत नव्हतं. ते म्हणाले, तू खरंच शिकायचे इच्छितोस का? मी त्यांच्याकडे एकटक बघितलं. ते म्हणाले, मी तुझं शिक्षण पूर्ण करून घेईन. हे ऐकून मला असं वाटलं की जणू जीवनाने मला पुन्हा एक संधी दिली आहे. ते म्हणाले, जर नशिबाने तुला माझ्यापर्यंत पोहोचवलं असेल तर मी तुझा हा हात कधीच सोडणार नाही. हे ऐकून माझ्या मनात एक प्रकाशाचा किरण जागा झाला. मी म्हणालो, हो अंकल, मला शिकायचं आहे. मला थांबायचं नाही. त्यांनी मला त्यांच्या घरात राहायला दिलं. इतकंच नाही तर त्या घरात अजूनही काही मुलं होती, गरीब, अनाथ, ज्यांची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. ते एक अत्यंत चांगले माणूस होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य एका अपघातात गेल्यानंतर त्यांनी अशा गरजू मुलांना घरात सामावून घेतलं होतं आणि आपलं कुटुंब बनवलं होतं. माझं शिक्षण सुरू झालं. मी दिवस रात मेहनत करू लागलो. वर्गात पहिल्या क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न करत होतो. मला स्वतःलाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवायचं होतं की मी काहीतरी बनू शकतो. पण नशिबाचे खेळ अजून संपले नव्हते. त्यांच्या घरी आरव नावाचा एक मुलगा राहत होता. त्यांनी त्याला आपला मुलगा मानलं होतं.
आरव एक आधुनिक पण मतलबी आणि गर्विष्ठ मुलगा होता. त्याला वाटायचं की किशोर अंकलनी सगळी मालमत्ता त्याच्याच नावावर व्हायला हवी. त्यामुळे त्यानं माझं इथेच राहणं अवघड करून टाकलं होतं. तो मला अनेक प्रकारे त्रास द्यायचा. जरी इतर मुले माझ्याशी प्रेमाने वागत होती तरी एक दिवस आरवने माझ्यावर चोरीचा आरोप केला. त्याने किशोर अंकलना सांगितलं की त्याने काही पैसे खोलीत ठेवले होते आणि ते पैसे मी चोरले. हे ऐकून किशोर अंकल यांचा विश्वासच बसत नव्हता. पण आरवने माझ्या सामानातून लिफाफ्यात पैसे काढून दाखवले. ते पाहून मी हादरलो. मला वाटलं आता मी त्यांच्या नजरेतून उतरून जाईन. पण देवाची कृपा होती. त्या लिफाफ्याबाबत अंकलना आधीच माहीत होतं. ते म्हणाले, आरव, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. हे पैसे मीच थोड्या वेळापूर्वी तुझ्या खोलीत ठेवले होते. मी तुला न सांगता ते टेबलवर ठेवले होते आणि आता तू याच पैशांवरून राकेशवर आरोप करतोयस. तूच हे पैसे लपवलेस आणि आता खोटा आरोप करतोयस. मला तुझ्यावर खूप राग येतोय. राकेशच्या जागी एक दिवस मी तुला इथे आणलं होतं. ते तू विसरलास का? आरवने डोळे खाली केले. तो माझी आणि अंकलची माफी मागू लागला. माझ्या मनात काहीच राग नव्हता. मी त्याला आनंदाने माफ केलं. अंकलजी त्यांच्या खोलीत गेले आणि मला बोलावलं. ते म्हणाले, आरवकडून मी तुझी माफी मागतो. जगात काही लोक तुला पाडतील तर काही लोक तुला उचलतील, पण तुझ्या हक्कासाठी तुलाच लढावं लागेल. कधीही स्वतःला कमकुवत समजू नकोस. मी कायम तुझ्यासोबत आहे. त्यांच्या शब्दांनी मला उभं राहण्यासाठी नवी उमेद दिली. मी स्वतःला वचन दिलं, मी आता फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष देईन. आणि मग तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खूप वर्ष मेहनतीनंतर माझं 12वी पूर्ण झाली होती आणि मी किशोर अंकलला अभिमानाने सांगितलं, मी संपूर्ण जिल्ह्यात टॉप केलं आहे. अंकल यांनी मला जवळ ओढून गळाभेट दिली. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. ते अगदी जसं एखादा बाप आपल्या मुलासाठी आनंदी होतो तसं वागत होते. त्याच दिवशी अंकलचे एक मित्र त्यांच्या घरी आले होते. त्यांनी त्यांना मुद्दाम बोलावलं होतं कारण ते एका मोठ्या विद्यापीठाचे डायरेक्टर होते आणि माझं त्या विद्यापीठात प्रवेश व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. माझी गुणवत्ता पाहून त्यांनी मला लगेच विद्यापीठात प्रवेश दिला आणि शिष्यवृत्तीचंही संपूर्ण व्यवस्थापन केलं. हे ऐकून माझ्या आनंदाला उधाण आलं होतं. मला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हटलं, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. ते म्हणाले, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही मेहनतीपासून पळू नकोस. मेहनतीचं फळ नक्की मिळतं. त्यांच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला पुन्हा एकदा माझ्या बाबांची आठवण आली. जर आज ते जिवंत असते तर मला या टप्प्यावर पाहून किती आनंदी झाले असते. माझ्या जीवनानं पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं, जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा देव एक नवीन रस्ता नक्कीच उघडतो. मी शिष्यवृत्तीवर माझं शिक्षण पूर्ण केलं. विद्यापीठातला माझा पहिला दिवस होता. मी खूप नर्वस होतो. मी स्वतःला समजावत होतो की आता सगळं ठीक होईल, पण नशिबाचे खेळ अजूनही बाकी होते. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, आपल्या कॉलेजचा टॉपर इथे काय करतोय? मी मागे वळून पाहिलं तर समोर विकी उभा होता. इतक्या वर्षांनंतरही त्याने मला लगेच ओळखलं होतं. तोच विकी जो मला नेहमी माझी जागा दाखवायचा, जो आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून माझ्याशी द्वेष करायचा. तो म्हणाला, तू इथे काय करतोयस? मला वाटलं तू घरातून गेलास तेव्हाच मरण पावलास, पण तू अजून जिवंत आहेस आणि एवढ्या मोठ्या विद्यापीठात कसं काय? मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि म्हटलं, मी स्वतःच्या मेहनतीवर इथे प्रवेश घेतलाय, तुझ्यासारखं शिफारस करून नाही. कारण मला माहिती होतं तो कधीच अभ्यासात चांगला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला. तो म्हणाला, बघ, तू जितकं उंच जाशील पडताना तितकंच दुखेल. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, ते द्वेषाच्या आगीत जळत होते. पण मी गप्प राहिलो, कारण माझं यशच माझं उत्तर होतं. विद्यापीठात काही लोक माझ्या निकालाविषयी जाणून होते, त्यामुळे ते माझा आदर करू लागले. पण विकी मात्र थांबला नाही. तो वेळोवेळी माझी थट्टा करायचा, माझ्या कपड्यांवर, राहणीमानावर कमेंट करायचा. मी मात्र सगळं दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. त्या रात्री मी किशोर अंकलजवळ बसलो होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, बाळा, काही लोक तुला पुन्हा जमिनीवर पाडायचा प्रयत्न करतील, पण तू हार मानू नकोस. त्यांनी दिलेल्या त्या शब्दांनी मला ताकद दिली. त्या दिवशी मी स्वतःला वचन दिलं की विकी काहीही बोलो, पण मी माझ्या मार्गावर चालत राहीन.
मी विद्यापीठात सतत मेहनत करत राहिलो, पण जग नेहमी आपल्याला तेच देत नाही जे आपल्याला हवं असतं. कधी कधी ते अशा गोष्टी समोर आणतं ज्या आपली परीक्षा घेतात. मी एका दिवशी लायब्ररीमध्ये बसलो होतो, तेव्हा कोणीतरी माझ्यासमोर एक पुस्तक ठेवलं. हे कदाचित तुझ्या उपयोगाचं ठरेल, ती म्हणाली. मी वर पाहिलं. एक सुंदर मुलगी समोर उभी होती. निळा सूट, साधं रूप, डोळ्यात काजळ आणि चेहऱ्यावर गोड हास्य. मी म्हटलं थँक्यू, पण मला हे पुस्तक नको होतं. ती म्हणाली, मी पाहिलं तू बराच वेळ हेच पुस्तक शोधत होतास, म्हणून विचार केला की तुझी मदत करावी. मी तिच्याकडून पुस्तक घेतलं आणि पुन्हा आभार मानले. ती माझ्यासमोर बसली आणि म्हणाली, माझं नाव शिवानी आहे. तू राकेश ना? मी हलकसं मान हलवून हो म्हणालो. ही माझी आणि शिवानीची पहिली भेट होती, पण ते काही साधंसं क्षण नव्हते. ते आमच्या कथेची सुरुवात होती. वेळ जसजसा गेला, माझी आणि शिवानीची मैत्री वाढत गेली. ती खूप हुशार होती आणि इतर मुलींप्रमाणे मुळीच नव्हती. एक दिवस हसून म्हणाली, तू इतका का गंभीर राहतोस? मी म्हणालो, कारण आयुष्याने मला फारसं हसायला वेळच दिला नाही. ती म्हणाली, तर आता वेळ आलीय तुला हसवण्याची. तिच्या शब्दात एक आपुलकी होती, म्हणून मी पहिल्यांदा कोणासमोर मन मोकळं केलं होतं. पण एक दिवस एका मित्राकडून सत्य समजलं की शिवानी एंगेजड आहे. हे ऐकताच मी हातातलं पुस्तक खाली टाकलं. मग समजलं की तिचा होणारा नवरा देखील याच विद्यापीठामध्ये शिकतो आणि खूप श्रीमंत घराण्यातला आहे. माझ्या मनाला एक धक्काच बसला, पण मी स्वतःला समजावलं की शिवानी फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यात आधीच इतक्या अडचणी आल्या होत्या की मी आणखी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतू शकत नव्हतो. पण मनाला समजावणं इतकं सोपं नसतं. मी स्वतःशी एक वचन दिलं, काहीही झालं तरी मी माझी इज्जत, माझं प्रेम आणि माझी स्वप्न कोणासाठीही सोडणार नाही. युनिव्हर्सिटीचं आयुष्य वेगाने पुढे जात होतं, पण माझ्या मनात एक धास्ती होती. हा सुकून फार काळ टिकणारा नाही. शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या उपस्थितीने माझ्यासाठी धोक्याची घंटा वाजवली होती. तो राज एका श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा, देखणा पण गर्विष्ठ. त्याच्यासाठी या जगात सगळं काही फक्त संपत्ती होतं आणि ज्याला तो आपलं समजतो ते तो कोणत्याही किमतीवर मिळवतच असे. पण मला माहीत नव्हतं की राज माझ्या अस्तित्वालाच एक धोका समजत होता. लवकरच त्याचं वागणं बदलायला लागलं. आधी तो मला दुर्लक्ष करत असे, आता तो चुकचुकीत कमेंट्स करू लागला होता. तो म्हणाला, शिवानीला तुझ्यासारख्या मित्रांची गरज नाही, ती फक्त तुझ्यावर दया करत आहे. मी त्याचं बोलणं दुर्लक्ष केलं, पण मनाच्या आत कुठेतरी बेचैनी होतीच. तो पुढे म्हणाला, जर तू शिवानीवर डोळा ठेवतोस तर विचार करून ठेव, ती तुझ्यासारख्याच्या लायकीची नाही. कुठे तू आणि ती कुठे? ती अशा मुलाला डिझर्व करते जो तिच्या तोडीचा आहे. मी त्याच्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध खेळी सुरू केली. एक दिवस युनिव्हर्सिटीत अफवा पसरली की मी एका मुलीशी छेडछाड केली आहे. सगळे विद्यार्थी माझ्या चारित्र्याबद्दल कुजबूज करत होते आणि मला काहीही समजत नव्हतं. हे सगळं पाहून मला प्रचंड राग आला, कारण मी कधीच कोणत्याही मुलीकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं नव्हतं. माझं चारित्र्य पूर्णपणे स्वच्छ होतं. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात असं दाखवण्यात आलं की मी एका मुलीवर जबरदस्ती करत आहे. मी स्वतःला सावरत होतो, पण हा व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड होता. ही बातमी संपूर्ण युनिव्हर्सिटीत पसरली होती आणि सगळे लोक माझ्या चारित्र्याविषयी चुकीच्या गोष्टी बोलत होते. सगळे माझ्या विरोधात गेले होते, पण मी माझी इज्जत वाचवण्याचं ठरवलं होतं. मी पाहिलं की राज आपल्या डावात यशस्वी होत होता. हा व्हिडिओ पाहून शिवानीही माझ्यापासून दूर झाली होती. ती म्हणाली, राकेश, मला तुझ्याकडून असं अपेक्षित नव्हतं. हे सगळं काय आहे? मी तिला सांगू इच्छित होतो की हे सगळं खोटं आहे, पण तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. राजने सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या विरोधात द्वेष पसरवला होता. विशेषतः शिवानीला तो माझ्या विरोधात पूर्णपणे वळवून गेला होता. शिवानी त्या व्हिडिओवर इतकी विश्वास ठेवू लागली होती की तिने माझ्याशी बोलणंच बंद केलं होतं. माझ्या इज्जतीवरच संकट आलं होतं. हा व्हिडिओ इतका हुशारीनं एडिट केला होता की सामान्य माणूस यात फरक ओळखूच शकत नव्हता. राज म्हणाला होता, मी म्हणालो नव्हतो का, गरीब मुलं असंच वागतात. एखादी मुलगी दिसली की तिच्यावर वाईट नजर ठेवतात. ही सगळी एक पूर्वनियोजित कटाक्ष होती माझ्या विरोधात. मी ठरवलं, मी गप्प बसणार नाही. जर मी आज शांत राहिलो तर हे खोटं सत्य मानलं जाईल. मी थेट युनिव्हर्सिटीच्या डीनकडे गेलो
जे मला चांगलं ओळखत होते. मी त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ खोटा आहे, हे आरोप खोटे आहेत आणि मी हे सिद्ध करू शकतो. डीननी मला वेळ दिला आणि युनिव्हर्सिटीच्या IT विभागाकडून व्हिडिओची तपासणी केली. थोड्याच वेळात सत्य समोर आलं. हा व्हिडिओ खोटा आणि एडिट केलेला होता. हे ऐकून संपूर्ण युनिव्हर्सिटी हादरली. जे लोक कालपर्यंत मला दोष देत होते, आज ते शांत होऊन उभे होते. सत्य बाहेर आलं आणि राजला युनिव्हर्सिटीमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या पालकांनीही त्याला लाजेपोटी परदेशात पाठवून दिलं. शिवानी पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या दिवशी मी तिच्याशी बोलणं बंद केलं आणि फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. या घटनेनं मला शिकवलं होतं, माझ्या मार्गावर अजून कितीतरी अडथळे येणार आहेत. राज गेल्यानंतर शिवानी काही दिवस गप्प राहिली, पण एक दिवस युनिव्हर्सिटीच्या गार्डनमध्ये ती मला भेटली. ती म्हणाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी म्हणालो, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तर ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला कधी वाटलं आहे का की आपल्यात काही होऊ शकतं? आणि ती थांबली. ती कदाचित योग्य शब्द शोधत होती. माझा अर्थ, आय लाईक यू, आणि मला असं वाटतं की आपण दोघं मिळून एकत्र आयुष्य घालवावं. माझं मन त्या क्षणी स्तब्ध झालं, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मी म्हणालो, हे शक्य नाही. ती म्हणाली, का? राज आता आपल्या आयुष्यात नाही, त्यामुळे तुला आता कोणाची भीती वाटण्याचं कारण नाही. मी म्हणालो, हे भीतीचा प्रश्न नाही, हे माझ्या आयुष्याचं, माझ्या स्वप्नाचा आणि माझ्या स्वतःच्या ओळखीचा प्रश्न आहे. मी आयुष्यात खूप काही गमावलं आहे आणि मी नाही इच्छित की माझी ओळख कोणाच्या सावलीत लपून राहावी. मला स्वतःचं नाव मिळवायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. शिवानीने माझ्याकडे निरखून पाहिलं. ती म्हणाली, मग प्रेमाला तुझ्या आयुष्यात काहीच किंमत नाही का? मी म्हणालो, प्रेमाचं स्थान आहे, पण माझ्यासाठी माझी इज्जत आणि माझं स्वप्न अधिक महत्वाचं आहे. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. शिक्षण पूर्ण होताच मी नोकरीसाठी अर्ज केला. मी एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला आणि स्वतःच्या मेहनतीवर सिलेक्टही झालो. किशोर अंकल यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हे सगळं त्यांच्यामुळेच तर शक्य झालं होतं, नाहीतर मी अजूनही अपमान आणि संघर्षात भटकत राहिलो असतो. ते मला मिठी मारून म्हणाले, बाळा, तू आज सिद्ध केलंस, सत्य, संयम आणि मेहनत कधीही वाया जात नाही. मी त्यांच्या हातांना ओठांनी स्पर्श केला आणि म्हणालो, हे सगळं तुमच्यामुळेच तर शक्य झालं आहे. नोकरीचा पहिला दिवस माझ्यासाठी स्वप्नासारखा होता. मी ज्या जगाची कल्पना केली होती त्याचा मी आता भाग होतो, पण मला माहित होतं ही केवळ सुरुवात होती. मला अजून खूप लांबचा प्रवास करायचा होता. मी एका चांगल्या कंपनीत काम करत होतो. माझं स्वप्न, प्रतिष्ठा आणि स्वतःचा आदर, हे सगळं काही मला मिळालं होतं. एक दिवस ऑफिसहून मी परतताना अंकलजींनी मला एक बातमी सांगितली, जिच्यामुळे मी हादरलो. ते म्हणाले, तुझं कुटुंब मोठ्या अडचणीत आहे. माझं मन एकदम थांबलं. काय? मी विचारलं. तर ते म्हणाले, तुझी आई आजारी आहे. तिला एक गंभीर आजार झाला आहे. तुझ्या वडिलांनी तिचा उपचार करत करत सर्व काही गमावलं. त्यांचा व्यवसायही बुडाला आणि ते आता रस्त्यावर आले आहेत. ही बातमी माझ्यासाठी विचित्र होती. माझं मन गोंधळलं होतं. मी हसावं की रडावं? काही दिवसांनी मला कळलं की माझे सावत्र वडील, माझी आई आणि तिची मुलं एका भाड्याच्या घरात राहत आहेत. वेळेनं त्यांचाही हिशेब घेतला होता. मी शांत राहिलो. माझ्या मनात त्यांच्यासाठी काही सहानुभूती नव्हती, पण खरंच मी त्यांच्यावर आनंद साजरा करावा का? एक दिवस ऑफिसवरून मी घरी येताना कोणीतरी समोर पाहिलं. विकी आणि राधा. यांच्या आवाजात अपराधाची लज्जा होती. ते म्हणाले, राकेश भाऊ. मी थोडक्यात रागानेच विचारलं, तुम्ही इथे काय करताय? तर ते म्हणाले, आम्ही तुझ्याकडे थोडंसं खायला मागायला आलो आहोत. मी म्हणालो, आता आपल्यात काहीही उरलं नाही. मी निघून चाललो होतो तेव्हा राधाने माझा हात धरला आणि म्हणाली, भाऊ, एकदा आमचं बोलणं ऐकून घे. मी रागानेच म्हणालो, जेव्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं तेव्हा कुठे होतात तुम्ही? तुम्ही फक्त माझा अपमान पाहत उभे होतात. ते दोघं गप्प झाले. ते म्हणाले, आम्ही तुझी माफी मागायला आलो आहोत. तुझी आई तुला खूप आठवते. पप्पा खूप त्रस्त आहेत, पण तुझ्या आईचं हृदय अजूनही तुझ्यावर आहे. ती फक्त एकदा तुला पाहू इच्छिते, जेणेकरून ती शांतपणे निघून जाऊ शकेल. तिला एक गंभीर आजार आहे. पप्पांनी खूप उपचार केले आहेत, पण बरी होत नाही. ते लाजेपोटी स्वतः तुला भेटू शकत नाहीत, म्हणून आम्ही आलो.
पण आम्ही इथे फक्त आईसाठी आलो आहोत. जर तू तिची काळजी करतोस तर फक्त एकदा तिला भेट. मी संतापूनच म्हणालो, माझं काही मन नाही, माझं काही कुटुंब नाही. तुम्ही कधीच माझं कुटुंब नव्हता. आईने तुमच्यात आपलं कुटुंब शोधलं. मी तर कायम एकटाच राहिलो आणि मी आज एकटाच सुखी आहे. तुम्ही इथून जाऊ शकता. विकी पुन्हा माझ्या रस्त्यात आला आणि हात जोडून म्हणू लागला, मला माहीत आहे मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण आज मी तुझी माफी मागायला आलो आहे. माझा सारा अहंकार चूर झाला आहे. पण मी त्यांचं काहीही न ऐकता गप्पच राहिलो आणि तिथून निघून आलो. पण घरी गेल्यावर मला खूप खंत वाटू लागली. माझ्या आईने भलेही माझी कदर केली नसेल, पण तिनेच मला जन्म दिला होता. ती माझी आई होती. मला त्यांची काळजी वाटू लागली. मी देवाकडे प्रार्थना केली, कृपया त्यांना बरं कर. माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला दुःख झालं, पण तितकं नाही जितकं त्यावेळी होतं, जेव्हा ती मला हळूहळू गमावत होती. तिचे अंतिम संस्कार पार पडले. सगळं व्यवस्थित झालं. माझ्या मनावरील ओझं हलकं झालं होतं, कारण ज्यांनी मला तुटवलं आज मी त्यांचाच शेवट पाहिला होता. थोडा काळ असाच निघून गेला. एक दिवस ऑफिसमध्ये माझी भेट शिवानीशी झाली. 1 वर्षानंतरही ती माझी वाट पाहत होती. तिने पुन्हा एकदा माझ्यासमोर तिच्या प्रेमाची भीक मागितली आणि म्हणाली, तुझ्यासारखा माणूस मी संपूर्ण आयुष्यात पाहिलेला नाही. तुला माझं प्रेम दिसत नसेल तरीही काही हरकत नाही, पण मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच. तुझ्या उत्तराची मी वाट पाहीन. ती माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ठाम होती आणि आता मीही माझ्या यशाच्या शिखरावर पोहोचलेलो होतो. मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि आता मी एक यशस्वी कर्तबगार माणूस बनलो होतो. मी स्वतःचं नातं घेऊन शिवानीच्या घरी पोहोचलो. तिचे वडील खूप आनंदी झाले आणि त्यांनी आनंदाने आपल्या मुलीचा हात माझ्या हाती दिला. या प्रकारे इज्जतीने माझं आणि शिवानीचं लग्न झालं. माझं प्रेमही मला मिळालं आणि ज्यांनी माझ्यावर अन्याय केला होता त्या सगळ्यांना वेळेने त्यांच्या कर्माची फळं दिली. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.